घनदाट जंगलातून वाट काढत काढत आम्ही मेटल डिटेक्टिंग करण्यासाठी गेलो होतो आणि आमच्या समोर आलं हे 6 ते 7 फुटाचं वारूळ, जे की खूप वर्षांपासून इथे असल्याचे दिसते. आणि याच वारुळाच्या ठिकाणी आम्हाला अशा काही गोष्टी सापडल्या की ते बघून आमचे तर हातपाय थरथरून गेले. आणि आता आम्हाला नेमक्या काय वस्तू सापडल्या आणि त्या किती जुन्या होत्या हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हे गाइस, मी हर्षद, मी धीरज आणि बोकोबा बीफ हंटर्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे एका अशा ओसाड भागावर जिकडे कित्येक वर्ष ही जमीन पड आहे. मागे तुम्ही पाहू शकता एक जुनाट 100-150 वर्षापूर्वीचा वडाचं झाड आहे आणि त्यासोबतच बाजूला एक छोटी विहीर सुद्धा आहे. आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता पूर्ण असे माळरान आहे. इकडे ह्या आधी कधीच कोणी मेटल डिटेक्टर यूज नाही केलं. चला तर मग बघूया आज काय मिळतंय. लेट्स गो. हे पाहू शकता तुम्ही, असं पूर्ण पावसामुळे आता हिरवंगार झालंय. पाऊस पहिला पडून गेला पण आता अजिबात पाऊस नसल्यामुळे आम्हाला शूट करायला मिळतं. हे बघा, आता इथे आम्ही इथे नको, त्या ह्याच्यातच बघूया. हां चल, इकडे मळ्यामध्ये आधी ट्राय करूया काय सापडतंय का. गुरं चरण्यासाठी येतात तर नक्कीच काय ना काय पडलेलं असू शकतं, जुन्या वस्तू. तर बघूया सापडतंय का. आपण ट्रायसाठी आलो आहे. आम्ही आता कोकणातल्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत की काय सापडतं. म्हणजे मेटल डिटेक्टर तर सहसा कोणाकडे नसतं, पण आम्ही म्हटलं की ट्राय करून बघूया. तर हे तुम्हाला दाखवून येतो तोपर्यंत. हे बघा, इथे एक विहीर आहे खोल. ती अगोदर होती, इथे खोल विहीर होती पण आता ती हळूहळू बुजली मातीने. आता काय तिचा वापर नाही. पण हा परिसर बघा किती सुंदर दिसतोय. दुपारच्या उन्हात आलो आहे, तर बघूया काय होतंय. रेडी. आणि हे बघा, माकड सगळे वरून आम्हाला बघतायत नेमके हे काय करतायत. अर्धे तर पळून गेले कारण आमच्या हातात ही मशीन होती ना, त्यांना वाटलं बंदूक वगैरे आहे की काय. तर मित्रांनो, मशीन ऑन तर झाली आहे. बघूया रीडिंग पहिलं काय येत आहे आणि काय मिळत आहे. मस्त असं ओसाड रान आहे. पहिल्यांदाच आम्ही अशा मोकळ्या परिसरात गावच्या ट्राय करतोय. आहे येस, रीडिंग आली आहे फायनली. तर बघूया पहिल्या रीडिंगला काय मिळतं. खूप ऊन असल्यामुळे गॉगल वगैरे घातले आहे. वाईच इथे ना. हां. माती कडक आहे रे. हे काय पॅराशूट हे नाही, प्लॅस्टिक. हे बॉटल पण आहेत, म्हणजे कचरा आहे. अरे इथे माती कडक आहे. ह्याच्यात नाही ना. होय होय होय, ह्याच्यातच आहे काहीतरी. कळणार कसं. ए हवं काय आहे. घुंगरू आहे. हाय शपथ. पहिली रीडिंग घुंगरू. हे प्लास्टिक कचरा, प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये टाकले. म्हणजे घुंगरू कसं काय. हा गायींचा. गाई वगैरे चरायला सोडतात ना. आणि हा मागच्या व्हिडिओ मध्ये भेटला होता त्याच्यापेक्षा मोठा आहे. एक भेटला होता अगोदर पण तो लहान होता. हे बघा, घुंगरू सापडलाय. माती पूर्ण त्याच्यात गेली आहे. वाजत साफ केल्यावर बघूया. आणि वरच्या वरच होता आणि एकदम रानाच्या वरतीच होता. पीओव्ही चालू होता ना. येस. तर मी मगाशी दाखवलं ना, इथे हे बघा गुरं वगैरे बांधतात ना, तर त्यांच्या गळ्यातले घुंगरू पडले असतील. तर हा इथे मिळाला. म्हणजे अशा वस्तू सापडू शकतात. बघूया अजून काय मिळतंय. मस्त ना. पण सुरुवात तर जबरदस्त भारी झाली. म्हणजे प्रत्येक लोकेशनवर ना नवीन काय काय पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, अजून एक दुसरी रीडिंग आली आहे. तेवढा सगळा पोर्शन, एवढा एरिया फिरलो मी. इथे रीडिंग आली एक. मळे आहे ते जुने. काहीतरी आधीच पडलेलं असू शकतं. खडक आहे बघ. हे बघ काय काय कॅन. कचरा. कचरा पण आहे, म्हणजे ते पण कचरा आहे. रीडिंग आहे 7980.
जुन्या वस्तू सापडू शकतात इथे, काही सापडू शकतं, म्हणजे आपल्याला इमॅजिन नाही करू शकत. पण इथे कचरा पण आहे, पण इथे कचरा कसा काय आला एवढा काय नाही. ते बघ तिकडे ढोरा मस्त दिसतात ते. बघ हे बघ हे काहीतरी येतं. हा बघ काय काय तो काही नाही, आईला इकडे तिकडे नाचत होता. हा बघ 1 पैशाचा चौकोनी कॉइन. 1966 धर. हा 1966चा 1 पैशाचा आहे. मी तेच सांगितलं, पहिले रीडिंग आली होती म्हणून मी बघायला कॉइन गेलो. असेल ना तर तो इकडे तिकडे जातो. हे बघ, उलटा फिरव. 1 पैशाचा हा बघ, 1966. 1 वाव. पैशाचा. आणि हा बोलत होता काय नाही, मी तर जाऊन दे म्हटलेलं. जाऊन दे म्हटलेला. म्हणजे इथे बारीक सारीक पण गोष्टी आहेत ह्या जमिनीत. पहिली किती रीडिंग मला शोधू- आली होती, नंतर मग गायब झाली. हा रीडिंग आली, तो कॉइन उभा वगैरे झाला ना हम्म. काय ती रीडिंग गायब होते. मस्त रे. भारी 1 रे. पैशाचा चौकोनी आपण पहिला नाही नाही बघितलं बघितलं, पहिलाच आहे हा. हम्म. है ना. नाईस. म्हणजे अशा नवनवीन जागांना ट्राय केल्या पाहिजे. कॉइनच्या नावानं बघू आता अजून काय सापडतंय. सापडलं तर दाखवतो. आता व्हिडिओ मोठा होत जातो. कॅमेरा ऑन ठेवला ना तर व्हिडिओ मोठा होतो. रीडिंग आल्यावर आम्ही कॅमेरा ऑन करतो. तर आता ह्या साईडनं बघतो. हा पूर्ण पोर्शन आम्ही चेक केला, हा भाग, पण तसं काही रीडिंग नाही आली. कचरा होता 1-2दा. आता इथे बघूया काय मिळतंय. तर मित्रांनो हा बघा, हा इथे सर्चिंग करतोय ना, तर ते गाई कशी बघतायत बघा त्याला. ते जवळ घाबरले जायला नाही देत, पण बघून आलो मी. काय नाही एवढी खास रीडिंग नाही. नाही ना. चल जाऊया मग. जाऊया मग पुढे. तर मित्रांनो अशा लोकेशन पण असतात जिकडे काहीच भेटत नाही, काही भेटत नाही पण फिरून. पूर्ण फिरायला लागतं. 15-20 मिनिटात इथे पण फिरून आलो मी, पण एवढं काय नाही रीडिंग. मेहनत खूप लागते पण शोधण्यासाठी. पण आम्ही थांबत नाही, शोधत असतो कुठे कुठे. कारण एखादं काम हाती घेतलं तर ते नीट केलं हे पाहिजे. बघ अशा बॉटल्सचे हे वगैरे हे ना भेटतात. पावसात वगैरे वाहून येत असतील, कारण इथून हा, ओहोळ हे बघ. वाहत येतो. हे सगळं पाणी ना वरून सगळं खाली येतं. तर लोक बाहेर कचरा टाकतात ना, तर ते कदाचित वाहून इथे येत असेल. आपल्याला पण जागेविषयी जास्त काय माहिती नाही ना, बोलू नाही शकत. ह्या वाटेवर बघतो मी एकदा जाऊन. चला आता आपण बॅग तिकडे ठेवली आहे ती बघा, ती बॅग घेऊन येतो मी. तोपर्यंत हा इथे शोधतोय. तर मित्रांनो आम्ही आता त्या जागेवर पोहोचलो आहे जिथे आम्हाला मागे ट्रेजर मिळालं होतं. ते तुम्ही व्हिडिओ बघितलातच असाल, पण या वेळेला मात्र अजून चॅलेंजिंग होणार आहे, कारण पूर्ण वेलीनी कब्जा केला इथे. कारण पाऊस पडून गेला आहे, 15 दिवस झाले. तर आता बघूया काय मिळतंय का. ती विहीर जी होती ती पुढे आहे. चल ते पण विहिरीकडे जाता- जाऊया जिकडे आपल्याला सापडलेलं. हां, पण जाता जाता बघूया काय रीडिंग भेटली तर. हा बघा माकड. चल हे बघा, हे बघ कसले अंग काढले नाही आमची मशीन. घाबरत आहेत मशीन बघून. त्यांना वाटलं ह्या आणलं बंदूक वांडर मारे. हा. होय होय, ही बघ ही टाकी बघ ती. हे बघा जंगल किती झाले. आधी म्हणजे तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिलात ना तर फरक दिसेल तुम्हाला. आधी तसं हेच होतं गचकट, पण सुकलेलं. ऐक हे मशीनवर मारशील, मशीन दे इकडे. नको थांब. हा बघा एक एक पळतायत, वर जात आहेत. कोयता आणायला पाहिजे होता. आपल्याकडे आता तो पण एक हत्यार घेतलं पाहिजे. कोयता एक छोटा लागतो आउटडोअरला. पावसात तर खूप गरज आहे. तर आता आम्ही कसं तरी जातो तिकडे आणि मग दाखवतो. मित्रांनो फायनली आम्ही हा बघा विहिरीकडे येऊन पोहोचलोय. हीच ती विहिरीला पाणी विहीर आहे. आलं का बघूया. ओ माय गॉड, आहे पाणी. भरली विहीर. भरली म्हणजे अर्ध्यापर्यंत, अर्ध्याच्या जरा खाली पण पाणी आला. ओ वाव, गेल्या वेळेला सुकी होती पुरी. पूर्ण सुकी होती. गेल्या वेळीचं फुटेज आणि आताचं फुटेज तुम्हाला दाखवतो. हे आताच आहे पाऊस पडल्यानंतर.
आणि आम्हाला ना इथेच सापडलेले सामान विहिरीच्या इकडे, विहिरीच्या त्यामुळे आम्ही परत इथे आलोय. तुम्ही याचा पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा, येस. कारण इथे मस्त मस्त वस्तू, आणि तो सगळ्यात भारी दिवा होता जो आजकाल दिसत नाही कुठे. चलो. हा, या साईडला नाही आलेलो मागे. रीडिंग आहे. रीडिंग आले, तो कुठे गेलाय बघा आतमध्ये. मच्छर बघ काय आहे ती, बाप रे. मच्छर खूप आहे इथे. काय ओडोमास नेहमी आपण विसरतो आजकाल. नेहमी म्हणजे गेलोच नाही मार्केटमध्ये. कुठे आतमध्ये आले बाबा रे बाबा, हे अडकते सगळं स्टँड. हे बी इथे ना हे असं I अरे think कपडे इथे धुवायसाठी अंघोळ वगैरे वगैरे करत असतील विहिरीच्याच बाजूला, तेव्हा हे सगळं साफ असेल, पण आता कोण येत नाही ना. कुठे आहे? हे बघ 78 रीडिंग येते. आहे रे काहीतरी. 85-90. दमायला आलं. ऐक मच्छर ये हा बो, काय आहे? काहीतरी आहे. ऐक कपच आहे वाटतं. हे बघ, दिसतंय. दिसला. डबा आहे है तुला ना? कसं कळलं? तो काय डब्यासारखंच काहीतरी दिसतंय. कप आहे. कप आहे. बघितला? डबा आहे. डबा आहे. येस. हाय ग, मच्छरीमुळे ना बापरे. reaction येते. बघू. हा होय रे, जुनाच आहे हा सुद्धा. सोना. नाही, हलका आहे रे, काय नाही आतमध्ये. शे. काहीतरी हलकं असू शकतो. पॅक पितळेचा आहे ना? कसला आहे बघ, पण जुना. हाय ग, मच्छर. मच्छरीने कण काय तांब्याचा आहे, तांब्याचा आहे. हा, उघडून बघूया काहीतरी. तांब्याचा आहे बाबा, म्हणजे खूप जुना आहे. हा, मग बघ तरी, हिरवा झालाय पुरं तांबा. आणि उघडणार कसं? होय रे होय. है ना? आवाज कमी आहे, बघ. पण तिकडे दाखवता मेन कॅमेऱ्यात. ऐक, हे मच्छरीने ना मच्छरीने हैराण केला. हैराण केलं, पण काय मिळालंय बघा. पण काहीतरी मिळालं. पूर्ण छोटा तांब्याचा डबा आहे, पण त्याच्यात काय नाही, नाही तर वाजलं असतं. हलका. पहिल्यांदा काढला ना तेव्हा मला वाटलं की आता झाला, हे बघ, जॅकपॉट लागला. डोक्यावर. आणि आता येणार कसं? काढून बघ. घरी उघडून. जाऊन उघडायचं. मच्छर उघडायला देणार तर. हा, खोलला तर. खोलला. काय काय? नाही, रिकामी. शे. मग काय, तुला काय सोनी नाणी पाहिजेत काय? डबा म्हटल्यावर कसं काहीतरी लपवलेलं पाहिजे. कसलं आहे काय माहिती. तसाच आहे तो डबा. चुना डबा आहे काय? नाही, चुना डबा नाही. चुना किंवा तंबाखू खायला वापरत असतील हा, जुने कामगार वगैरे. असू शकता त्यांच्या. मी अगोदर असं मी बघितलेलं, म्हणजे त्यांच्याकडे असे पण अँटिक आहे, आजकाल नाही मिळणार. आजकाल वापरतच कोण, आता डायरेक्ट पॅकेट येतं. मजा आली रे. जर लाकूड या साईडला सरकवता येईल का बघ. बस झालं, बस 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 बस. लाकडाच्याच खाली होता. ओके ओके. सर इथे का ना? हां, तर बरोबर. ओके. बघ तर काय मच्छर आहे. 89-90 अशी रिडिंग आहे. 90-95 म्हणजे मोठा काहीतरी आहे. आणि आम्हाला थोडी कल्पना होती मित्रांनो, संध्याकाळची खूप मच्छर येते, म्हणून आम्ही दुपारी आलेलो. पण दुपारी सुद्धा एवढी मच्छर असेल वाटलं नव्हतं. एकतर आम्ही फुल मच्छरचं कायच हे नाही घेतलं, ह्याने तरी ग्लव्ज वगैरे घातलेत. तिथेच आहे सेंटरला. इकडेच आहे रे. 80-90 याचं रिडिंग, मिक्स रिडिंग आहे. काय आहे? आलं काहीतरी आहे रे. हळू, काटे लागतील. नशीब तोडलंच नाही. काय काय आहे ते पण लोखंडाचं आहे काय? हा, मी मारणारच होतो घाव.
लोखंडाचं पीस आहे हा बघ दिसतंय. झूम करू. हे बघ हे असं असतं मातीत आणि त्याच्यावर घाव घातला चुकून झालं गेलं. काढते बघू काय आहे. येत नाही घट आहे. आला. ओ माय गॉड बघू. अरे अडकित्ता. होय रे. पण लाकडाच्या खाली नाही, ह्याच्या हाताकडे मच्छर बघ किती बघ बसली आहे. मारून देत आता मच्छर. कसला भारी भेटला बघ. मित्रांनो आम्ही म्हणूनच इथे आलोय कारण आम्हाला माहित होतं की गेल्या टायमाला ना बऱ्यापैकी वस्तू सापडल्या. जिकडे वस्तू सापडतात ना तिकडे 100% अजून बऱ्याच यायला काही सापडू पाहिजे, शकतं. पण हे आता रान आहे आणि मच्छर आहे म्हणून, नाही तर आमचा जरा फोकस मे महिन्यात तेव्हाच यायला पाहिजे तेव्हाच होतं. परत यायला पाहिजे होतं. पण तेव्हा काय होतं मित्रांनो, तेव्हा गरमी खूप होती म्हणून आम्ही जास्त हे नाही केलं. आम्ही म्हटलं आणि जाऊया. पावसाळा आहे म्हणून आता आलो तर आम्ही पाऊस नाही, आता आलो तर पाऊस नाही. आम्ही म्हटलं जरा क्लायमेट तरी थंड होईल, पण काय नाही, तेवढीच गरमी आहे. तर मित्रांनो हा पण परिसर बघितला त्याने, पण काय सापडलं नाही. आता हा रस्त्यावर गेलाय. रस्त्यावर बघू काय सापडतंय, कारण इथून बरीचशी जण आहे. काय कचरा आहे. कचरा इथे कचरा पण आहे रस्त्यावर. प्रॉपर रिडिंग आली तरच जाऊ शकतो. हे बघा हे कसे उडे मारतायत बघा. काय रीडिंग आहे. चला बराच वेळ झाला, कंटाळा आलेला, पण फायनली आली आहे रिडिंग. लोकेशन आईच्या गावात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आमच्या ह्याच्यात. बापरे आणि बाप. त्याच्याच खाली रीडिंग आली. कॉइन वगैरे असेल मे बी. बाजूला दाखवायला दे. कॉइन आई वगैरे असेल. शपथ, त्या दिवशी गेल्या व्हिडिओतच मी बोललेलो की आताचं सगळ्यात मोठं वारूळ, पण हे वारूळ माझ्या हाईट पेक्षा पण उंच आहे. होय. इथे उभं राहा तुम्ही. हा बघ व्हिडिओ घे. हे बघा माझी हाईट बघा, आणि वारूळ एवढं उंच आहे. एवढं हे बघा एवढं उंच आहे. सगळ्यात मोठं वारूळ. बाप रे किती वर्षाचं असं. ह्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता हे बघ की किती जुनं हे. ऐक काट्याचं झाड आहे. 70-80 वारुळाच्या इकडे. ऐक नाही काट्या तिकडून करतो. मच्छर पण आहे खूप. कचरा पण आहे. वारुळाला काय करत नाही आम्ही. हे बघ दाखव दिसतंय काय आहे. आईच्या गावात. कॅमेरा फिरवतो त्याच्यातच दाखव. थांबा. डबा सापडलाय. कसला असेल हा. ही उघडतंय. बघू कसला आहे. हे चुना डबी. हे बघ चुना पण आहे. होय रे होय. अरे कसली आहे बघ. चुन्याची डबी दिसतंय. होय. थांबा फोकस कर. हा चुना डबी. हे बघ कसली लेटेस्ट नाही ओल्डिश. वाव हे बघ. होय रे. बाप रे मच्छरीने खाल्लं पण लक्षातच नाही आलं. मच्छरीमुळे कायच रिॲक्शन देता येत नाही मित्रांनो. अरे काय घ्यायला गेलो की मच्छर चार बसतायत. हे बघ चल मस्त आहे चुना कुठे डबी. मिळाली आहे बघा. आणि ही याची आहे मेन बात म्हणजे पितळेची आहे. ओ व्हेरी म्हणजे? ओल्ड. आणि जराशी हेवीच आहे. मग जवळपास 50 वर्षापूर्वीची असेल. हे ऑफकोर्स ऑब्विसली. कोणतरी ना इथे विहिरीत वगैरे जाणाऱ्या माणसाने इथे फेकलेली असणार, आणि एकदम वरच्या वर खणलत नाही मी काय. होय. वारुळाच्या एकदम पायथ्याशी खणलं नाही म्हणजे लोक आम्हाला विचारत असे एवढ्या वरच्या वर कसे काय भेटतात. हा. पण काय असतं माहितीये, ती माती धुपून ना ते असं वरच्या वरच राहतं. हा काय डीप असतात आणि काय लगेच वरच्या वरच भेटतात. मित्रांनो तो बघा वाट काढत त्या झाडीमध्ये गेलाय जिथे कपडे धुवायची हे आहे दगड पडतर म्हणतात त्याला. हे गो त्याला सांगतोय नको जाऊ, तरी पण गेलाय. अरे मशीन सोडा. बघूया काय मिळालं तर मग बघूया. चल. काय नाही वाट लागली.
सांगितलेलं नको जाऊ. दर मरू दे. चल आउटर शूट करूया. तरी पण असं म्हणायला नको पडतं इकडे काहीतरी असं असे होतं आणि आम्ही गेलो नाही परत. आता पावसात तर ट्राय करणं शक्य नाही. ह्याच्यापेक्षा डबलिंग टिबलिंग हे रान वाढेल. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी मे महिन्यात म्हणजे वर्षीच. हे गायज, तर असा होता आपला आजचा हा ट्रेजर हंटिंगचा एपिसोड, जो आपण एका विहिरीच्या शेजारी जवळजवळ 150-200 वर्षापूर्वीपासून इथे कोणी येस आलेलं नाही. म्हणजे आधीच्या काळातली लोक इथे येऊन जायची, पण आता- रहदारी होती लोकांची इथे आणि ते सिद्ध पण होतंय कारण आपल्याला चुना डबी, अडकित्ता डबा खूप काय काय सापडलं. आणि अजूनही इथे बऱ्याचशा वस्तू अजून आहेत असं आम्हाला फुल खात्री आहे. पण ह्या वर्षी तर आता ते शक्य नाही कारण पावसामुळे आता हे रान वाढणार. आणि आताच बघितलात तुम्ही काय आमची अवस्था झाली. मच्छरीने सगळ्यांना दोघांनाही फोडून काढले. जास्त ते मला, कारण मी कायच अरे नाही, मला पण फोडले पण हे कव्हर मुळे दिसत नाहीये. ह्याचे काय होय, ह्यानी काय आरपार जाणार नाही काय मच्छर. तर मित्रांनो, असा होता आमचा आजचा हा मच्छरच्या झुंड मधला ट्रेजर हंटिंगचा एपिसोड. तर मित्र नक्की लाईक करा कारण आम्ही खूप मेहनत घेतो तुमच्यासाठी, तुम्हाला हे दाखवण्यासाठी. तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं अशा जागांवर अजून व्हिजिट करायला पाहिजे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि आजच्या व्हिडिओतला बेस्ट फाईंड काय होता ते सुद्धा नक्की सांगा. चला, आणि हा करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका कारण तिकडे आपण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे सामान मिळतं ते रीलवर टाकतो किंवा ह्याचाच एक छोटासा भाग रीलवर टाकतो. तर ते नक्की बघा, तिकडे सुद्धा खूप तुमचा चांगला प्रतिसाद आलाय. आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आताच करून टाका. येस. तर चला मित्रांनो, आम्ही आता निघतो इथून. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. इथे पाणी काढायला मस्त आहे. आंघोळीला येऊया कधीतरी. चला, काय येणार इकडे. चलो बाय.